प्रकारे करतो. सर उत्तराखंडमध्ये दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळं अनेक लोक अडकल्याची समजते. महाराष्ट्रातील देखील काही लोक असते समजते. तुमच्या भागातील मतदारसंघातील काही लोक याबद्दल काय सांगा? हे माझ्या प्रॉपर गावाचे 13 लोक आहेत आणि त्यांची नावं माझ्याकडे आहेत आणि 24 तासामध्ये त्यांच्याशी संपर्क झाला नाही आहे. तिथल्या मी SP जे आहेत ते ऑलरेडी पुण्याचे आहे, महाराष्ट्राचे असल्यामुळे मी त्यांच्याशी स्वतः बोललो आहे. ते म्हणले की अजूनही काही गोष्टी आमच्या लक्षात येत नाही, कारण 50-60 किलोमीटरच्या त्या एरियामध्ये किती लोक अडकले होते, किती गाड्या होत्या याचं कन्फर्मेशन आमच्याकडे नाही. पण अजूनही त्या मुलांचा आमचा फोनवर संपर्क होत नाही, कारण 13 मुलं आहे. कोणी 25 वर्षाचा आहे, कोणी 26 वर्षाचा, कोणी 27 वर्षाचा आहे. तर माझं कंटिन्यू फॉलो सुरू आहे. पण आता लवकर जर नाही निरोप लागला तर मी स्वतः तिकडे. पुष्कर सिंग धामी आज राजधानीत आहेत आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट दिली आहे. तुम्ही पण त्यांना भेटणार आहेत का? उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत आणि तिथेच हे पूर्ण. शिंदे साहेबांना पण हा विषय सांगितला, कारण की ते आता काही काळामध्ये भेटायला जाणार आहे. ते म्हटले मी सुद्धा बोलतो, ते पण त्या ठिकाणी बोलणार आहेत आणि मी सुद्धा जर एवढ्या 4-5 तासामध्ये काही निर्णय नाही आला तर माझ्याही जाण्याचं तिकडे. त्यांच्या कुटुंबाशी तुमचं बोलणं झालेलं आहे का? कारण माझे खूप अशा परिस्थितीमध्ये शेजारीच आहेत ते. म्हणे मुलं सगळे आमची गावातली लोकं तिथे आहेत, सगळेजण संपर्कात कंटिन्यू त्यांच्याशी बोलतो आहे. आता पण शेवटी त्यांचा संपर्कच होत नाही, कारण की GPS त्यांचं जी प्रणाली आहे त्याच्या प्रणालीमध्ये ज्यावेळेस घटना घडली गाडी त्या जवळपासच होती. त्यामुळे असं सांगता येत नाही की काय होतं. आणि 13 पैकी एकही मोबाईल लागत नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही पण जायचा विचार करताय असं आता बोलले. तुम्ही केंद्रातील काही अधिकाऱ्यांशी किंवा कुणाशी बोललेले आहात का? कारण हे सगळा विषय प्रॉपर आमचे जे आपले आयुक्त जे आहेत ते पूर्वी महाराष्ट्रात होते, आपले यशोद म्हणून, आणि कलेक्टर आपले SP जे आहेत ते प्रॉपर पुण्याचे आहेत. त्यांच्याशी मकरंद पाटील जे महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्विकास मंत्री आहेत त्यांनी देखील काल या अनुषंगाने चर्चा केलेली होती. त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं का? सरकार म्हणून तुमच्या त्यांच्याशी बोलणं झालं नाही, कारण की आम्हाला आजपर्यंत सकाळपर्यंत असं वाटत होतं की हे बाकीच्यांचे लागत नाही म्हणून त्यांचं लागत नाही. पण आता धाकधूक वाढली आहे, त्यामुळे आता आम्ही सगळ्यांशी बोलतो आहे आणि वेळ पडला तर स्वतः जाणार. थँक्यू सो मच सर.